आणि माझ्या कानावर पहिल्यांदाच नर्मदा परिक्रमा हा शब्द पडला. आता गाडीत बसतोय, सगळं काय वरून आलबेल वाटत होतं. मनाची जी घालमेल होती ना ती भयंकर होती. विचारचक्र थांबत नव्हतं. निर्णय तर घेतलाय, अंतर बी काही कमी नाहीये, आपल्याला या गोष्टीचा कसला अनुभव नाही आणि आपण आपलं राज्य सोडून बाहेर फिरतोय. तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, नर्मदे हर. गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण आहे ना परिक्रमेला जायची जी तयारी आहे त्याच्यात सगळ्यात पहिले आपण मानसिक तयारी कशी केली पाहिजे ही बघितलं. सोबत जाताना काय कागदपत्र न्यावं लागते किंवा काय सोबत नेलं पाहिजे किंवा काय नाही नेलं पाहिजे, अशी मानसिक तयारी, भौतिक तयारी, आर्थिक तयारी या सगळ्या विषयावर बोललोय. पण बऱ्याच जणांचं म्हणणं काय आहे तर तुमचे अनुभव शेअर करा. तर आता मी तुम्हाला माझे अनुभव शेअर करायला आता आपण सुरुवात करू. मला माझ्या शब्दात अनुभव तुमच्यापर्यंत पोहोच करायचे आहेत आणि त्याच्यासाठी आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. कोणची बी गोष्ट काढायची असेल तर सगळ्यात पहिले त्याला निमित्त कारण काहीतरी घडावं लागतं ना. ते जर नाही घडलं तर बिगर निमित्ताचं काय होतच नाही. म्हणजे जगात जेवढ्या बी घटना घडतात ना तर चांगल्या वाईट कोणत्या बी असू द्या, पण निमित्त मात्र त्याला काहीतरी असतं. तसंच आपल्या परिक्रमे जायला एक निमित्त घडलं. ते निमित्त होतं सोशल मीडियाच. म्हणजे झालं असं का एक लॉकडाऊन मध्ये सगळेच मोकळे होते, जग थांबत असतं का असं सगळ्यांना वाटत होतं, पण थांबलं होतं जग काही दिवसासाठी, काही महिन्यांसाठी. आणि या मोकळ्या वेळात सोशल मीडियाचा जरा जास्तच वापर आपण करायला लागलो. आणि असंच एक दिवस फेसबुक चालता चालता आपल्या बघण्यात एक फोटो आला. तो फोटो कसा होता, त्या अशी दाढी वाढलेली होती, टोपी घातली होती, काहीतरी पाठीवर लटकवलेलं होतं आणि असा तो फोटो होता एका मित्राचा. मी काय म्हणलं त्याला, म्हणजे असं सहजच, अरे फोटो चांगला ठेवला पाहिजे डीपीला, ते फोटो काय बरोबर नाही भाऊ. ते जो समोरचा माणूस होता ना तो काय म्हणला, तो फोटो किती चांगला आहे ना हे तुला कसं कळणार रे, ते माझ्यासाठी चांगला आहे. म्हणजे जरी मी फोटोग्राफर असलो तर सगळंच फोटोग्राफरला कळतं असं नाही, कारण सगळेच फोटो अँगलनी क्लॅरिटीनी चांगले असले म्हणजे ते चांगले नसतात. काही फोटोत भावना असतात आणि तशाच त्या भावना त्या फोटोमध्ये होत्या. आणि मग ज्यावेळेस माझं त्यांच्याशी बोलणं झालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं का हा फोटो आहे नर्मदा परिक्रमेचा. आणि माझ्या कानावर पहिल्यांदाच नर्मदा परिक्रमा हा शब्द पडला. ती काय असती, ती कशी असती, त्याच्याबद्दल आपल्याला काही तपास नव्हता आणि उलशिक सुद्धा माहिती म्हणजे मागमूसच नव्हता आणि ते आपलं क्षेत्र बी नव्हतं. मग काय विषय संपला तिथले तिथंच. आणि हे निमित्त होतं फक्त का पहिल्यांदा आपल्या कानावर नर्मदा परिक्रमा शब्द पडला आणि त्यानंतर आहे ना मग मी आपला जो सोशल मीडिया दुसरा दोस्त आहे तो म्हणजे युट्यूब. आता तुम्ही काही जण फेसबुकला बघत असताना, काही जण युट्यूबला बघत असतात, तर युट्यूबवर मी पहिल्यांदा सर्च केलं नर्मदा परिक्रमा आणि मग मला बरेच व्हिडिओ आले. त्याच्यातला एक व्हिडिओ मी बघितला आणि मला एक थोडीफार माहिती त्याच्यातून भेटली. होत असं गेलं, काही दिवस गेले, काही वर्ष पण गेले, जवळपास 2 वर्ष 3 वर्ष तरी गेले. आणि मध्यंतरीच्या काळात आपण 2 वेळेला दिंडीला गेलतो. परिक्रमेला जायचं जे नियोजन होतं ना ते कसं आणि काय झालं असं काही मला कळून नाही आलं. आता परिक्रमा पूर्ण होऊन बी झालो आपण, पण जायचं नियोजन कसं काय झालं ना, थोडं असं विचार ज्यावेळेस करतोय त्यावेळेस लक्षातच येत नाही आलं कसं काय झालं भाऊ. तर असं होत गेलं का ज्यावेळेस त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्याच्यानंतर मी युट्यूबला सर्च केलं, एकदा वारीला गेलो आणि मग तोपर्यंत म्हणजे आपल्याला असं देव एवढा किंवा देवाच्या जास्त आपण जवळ नव्हतो. देवाच्या जवळ म्हणण्यापेक्षा
म्हणजे जो देवाचा मार्ग आहे त्या मार्गावर काय आपण नव्हतो. आपण आपलं जे काय डेली रुटीन असते, जे कामधाम असते त्या संदर्भानेच आपण सगळं काही करीत होतो. एवढंच काय, वर्षातून आहे ना एकदा दिंडी जाते. आणि त्या दिंडीत जायला तेव्हा आमचे नाना निघायचे ना, तेव्हा माझ्या पुढे ना असं का उरू वाटायचं, म्हणजे विचारायचं तर माझ्याकडे त्या टायमाला शेळी पालन म्हणजे करीत होतो. आणि ते सगळं आपले वडीलच बघायचे. आणि मग तर ते दिंडीत जाणार म्हणले आपले 10-15 दिवस कसे ऍडजस्ट होणार आपलं शेड. त्याच्यामुळं वाटायचं. आणि मला तेव्हा थोडंच एक वाक्य यायचं, कामामध्ये काम म्हणा राम राम. काय दिंडीत कामच केलं पाहिजे. पण एक दिवस जोडीदार मला घेऊन गेला दिंडीत, आणि त्याच्यानंतरची पुढची गोष्ट मी तुम्हाला परत कधीतरी सांगेन. असं करीत असताना आहे ना, का असं घटना घडत गेल्या, का परिक्रमेला जायचं असं तो जो मित्र आहे तो म्हणला का तू जाऊ शकतो का. म्हटलं आता काय. आणि मग अशी माहिती घेत, सगळं ऑनलाईनच माहिती घेत 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 थोडी त्याची एक आवड तयार झाली. आणि मग मनात विचार झाला आता परिक्रमेला जायचे. परिक्रमेला जायचं कारण म्हणजे असं बरं का, तुम्हाला एकदम म्हणजे मनातलं आणि असं वाटलं का जसं एखाद्या पिक्चरला इंटरव्हल असतो, तसंच आपल्या आयुष्याला बी एखादा इंटरव्हल पाहिजे. कारण आपला पिक्चर कधी खतम होणार आहे आणि कधी आपला पडदा पाडणार आहे हे तर काय कोणाला माहित नाही. परिक्रमेला जायचं पण कधी जाणार होतं असं निश्चित नव्हतं. पण अशातच काही घटना घडत गेल्या, त्याला निमित्त म्हणतो ना आपण तशा. त्याच्यातली एक घटना अशी, आमचे एक मित्र सगळं काही व्यवस्थित असून एक्सपायर झाले. एक जणाला एक म्हणजे काय म्हणतात असाध्य असा रोग झाला, म्हणजे जे आमच्या पाहुण्यामध्ये होते. आणि मग असं पडलं प्रश्न का सगळ्याच गोष्टी पैशाने नाही होत राव. म्हणजे कधी कधी आता हे सगळं आपण बघतोच आहे का लहानपणी आहे ना वेळ असतो पण पैसा नसतो. थोडं तरुण वयात आलं का पैसा नसतो, वेळ नसतो, कामच करावं लागत आहे. आणि म्हातारपणी पैसा बी असतो, वेळ बी असतो, पण शरीर साथ देत नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी एकाच वेळेस नाही जुळून येत. त्याच्यामुळेच आहे ना म्हणलं आता आपल्याकडे आहे ना ऍडजस्टमेंट काय आहे, आपल्याकडे आता शरीर बी चांगलं आहे आणि आपल्याकडे आता वेळ नाहीये आणि आर्थिक गणित आपल्याला जुळवता येते. हे सगळं करता करता आहे ना आपल्याला बरेच दिवस गेले बरं का. आणि शेवटी आपला म्हणजे परिक्रमेला जायच्या अगोदरच म्हणजे साधारण ह्या काळातच गेल्या वर्षी आपला शिक्कामोर्तब झाला मनातल्या मनात का परिक्रमेला जायचंय भाऊ. पण आपण घरी लगेच सांगितलं नव्हतं. त्याचं कारण असं आहे, परिक्रमेचं अंतर ऐकलं तरी असं वाटलं काय होईल भाऊ, जमन का, आपण जातो ना का भाऊ नेमकं. कारण जर मी जर एखाद्याला म्हणलो असतो, एखाद्या मित्राला घरच्यांना किंवा कोणाला बी, आणि कदाचित मी गेलो नसतो मग, म्हणजे माझ्यावर विश्वास नव्हता का भाऊ आपण परिक्रमेला जातोच. त्याच्यामुळे आपण शेवटच्या टप्प्यापर्यंत कोणालाच म्हणलो नाही. एवढंच काय, ज्या दिवशी जायचं होतं त्या दिवशी आपण मित्रमंडळीला सांगितलं होतं. पण त्याच्या अगोदर काही दिवस सांगितलं होतं त्यांना दसऱ्याच्या दिवशी आपण ओंकारेश्वर मध्ये पाहिजे. आणि ते म्हणले होते ठीक आहे भाऊ, पण कशासाठी आणि काय हे त्यांना सांगितलं नव्हतं. त्यावेळेस आपल्याला इथून निघायचं होतं, त्यावेळेस त्यांना आपण ते सांगितलं. म्हणजे आपलं आयुष्य ना क्षणभंगूर आहे. आपल्याला मनाला ज्या गोष्टी वाटतात ना त्या आपण केल्या पाहिजे. म्हणजे परिक्रमाच केली पाहिजे असं माझं म्हणणं नाही, परंतु आपला जन्म फक्त पैसे कमवायलाच झालाय असंच कधी कधी वाटायला लागतं का भाऊ. उठलं सुटलं ना आपण दुसरा काय विचार करत नाही, पैसे कमवलेच पाहिजे, संसारी आणि सगळ्या गोष्टी येतात. पण त्याच्याबरोबर आपल्याला लागणाऱ्या अजून काही गोष्टी येतात. म्हणजे प्रगती आहे ना फक्त आहे ना आर्थिक नसते, प्रगती मानसिक सुद्धा असते. त्याच्यावर मी तुम्हाला बोलनच, सगळ्याच गोष्टी पैशाने होत्यात, पण काही गोष्टी अशा आहेत त्या पैशाने सुद्धा होत नाहीत. आणि मग थोडं असं विचार करता 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 आणि अशा काही घटना कानावर पडता आपलं फायनल झालं का आता आपल्याला परिक्रमेला निघायचं. आणि शेवटी तो दिवस उजाडला. दसऱ्याच्या आदल्या दिवशी आपण घरून निघलो. कसं वातावरण होतं, सगळ्यांच्या घरी जसं असतं त्याच प्रकारचं. आता घरी माझ्या मनाची घालमेल सुरू झाली. आता पिशवी भरली, सगळ्या घरच्यांना सांगितलं, बहिणींना सांगितलं, मित्रमंडळी आली, गाडी आली. आता गाडीत बसतोय, सगळं काय वरून आलबेल वाटत होतं, पण मनाची जी घालमेल होती ना ती भयंकर होती. कधीच म्हणजे कोणत्याच कामासाठी सुद्धा आपण एवढे दिवस कधीच बाहेर नव्हतं पडलो, फिरायला सुद्धा एवढे दिवस गेलेलं नव्हतं. आणि शिवाय एकटं जाणं हे तर खूपच म्हणजे चॅलेंजिंग होतं. ते स्वतःसाठी चॅलेंज होतं, ते मनातल्या मनातलं चॅलेंज होतं. म्हणजे जर मी कोणाला तरी म्हणलं असलो मित्रांना चला
तर कदाचित आले असते. आणि मी गेल्यानंतर मग ज्यावेळेस रस्त्यामध्ये आमचे कधी कॉल झाले तर बरेच जण म्हणले की आम्ही आलो असतो राव, तुम्ही म्हणले का म्हणणे. पण शेवटी काय, जसं लिहिलेलं होतं तसं घडत होतं. कारण मी म्हणलं असतो, ते आले असते, त्यांचं जर कॅन्सल झालं असतं तर आपलं बी कॅन्सल झालं असतं असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी काय कोणाला न मानता निघलो. खरी घालमेल सुरू झाली संध्याकाळी गाडीत बसलो. आणि मग तुम्हाला सांगतोय, विचारचक्र थांबत नव्हतं. निर्णय तर घेतलाय, अंतर बी काही कमी नाहीये, आपल्याला या गोष्टीचा कसलाही अनुभव नाही, आणि आपण आपलं राज्य सोडून बाहेर फिरतोय, म्हणजे जाणार. तर हे आपल्याला जमल का? हे सगळे नियम येतं, म्हणजे बऱ्याच गोष्टीचा त्याग करायचा होता. हे खरंच आपल्याला झेपन का भाऊ? असं काहीतरी विचारचक्र चालूच होतं. आणि एकटं निघलोय, आणि जसं जसं ओंकारेश्वर जवळ येत होतं तसं तसं दोन्ही बाजू होते. एकीकडून आनंद पण होत होता, एकीकडून धगधग बी वाढत होती. आणि एक टप्पा असा आला का, आता एक ओंकारेश्वर पासून एक 5-10 किलोमीटर अलीकडे असताना रस्त्यामध्ये काही परिक्रमा, अशी मला ज्यांनी परिक्रमा उचलली ते निघले होते, आणि मी त्यांना भेटलो. आणि तिथून मला खरं हुरूप आलं. तोपर्यंत मी अनभिज्ञ होतो परिक्रमेसंदर्भात. म्हणजे माहिती होती, पण जी खरी डेअरिंग होती ना मला, त्या परिक्रमावासियांनी दिली. तर तेव्हा त्यांना मी विचारलं, भाऊ इथं असताना जसं तुम्ही आता काही जण मला विचारता आम्हाला परिक्रमेला जायचं, काय तयारी केली पाहिजे, कसं राहतं, तसंच मी पण होतो. पण ज्यावेळेस मी त्यांना विचारलं आता मला जायचंय कसं काय, तर ते म्हणले तुम्ही काहीच विचार नाही करायचा, तुम्ही फक्त ओंकारेश्वर इथं पोहोचा, गजानन महाराजाच्या आश्रमामध्ये तुमची सगळी व्यवस्था तयार आहे, फक्त तुम्ही तिथं नाहीत. आणि मला एवढं भारी वाटलं. आणि मी तुम्हाला हे सांगेन, जर तुम्हाला परिक्रमेला जायचं असेल ना, सगळं काही तयार झालंय बरं का, फक्त तुम्ही तिथं नाहीत. मग तुम्ही निघले, बाकीची सगळी तयारी आहे ना झालेली ऑलरेडी. जसं की जरी पण आपण आज जरी गेलो तर लाकडं तयार आहे, मडकं तयार आहे, सुतुळी तयार आहे, आपल्या आयुष्याचं सगळं तयार आहे, फक्त आपण गेलो पाहिजे. तसंच कोणत्या बी गोष्टीचा असतो, आपण जिथं म्हणजे हाजीर तो वजीर असं म्हटलं तरी बी जमायला पाहिजे. मग ज्यावेळेस आपण तिथं त्यांनी आपल्याला उभारी दिली की तुम्ही पोहोचा, आणि ओंकारेश्वरला पोहोचल्यानंतर गजानन महाराजांचे तिथले आपले प्रोसिजर करून आश्रमातल्या आपण आपला बिछाना लावला, म्हणजे त्याला आसन म्हणतात परिक्रमेच्या भाषेत. आणि ते आसन लावल्यानंतर शेजारी जे आपल्या आसन लावलं ते आपल्याला भेटले ओम महाराज निळकंठे. आमचा काही कोणता संबंध नव्हता, आम्ही एकमेकाला ओळखत नसताना आम्ही एकमेकाचे इतके घट्ट मित्र झालो, परिक्रमावासी झालो, आणि एकमेकाला समजून घेऊन तेही एकटे चालते, मी एकटे आलतो. आणि मनाला खूप आनंद झाला का आता आपण, आपल्याला काही भीती नाही, कसलीच भीती नाही. आणि हे सगळं जे काही घडत होतं हे सगळं मयेच्या कृपेनं होतं. पण जर तुम्ही आता परिक्रमेला जाणार असाल तर तुम्हाला बी काहीतरी निमित्त घडत असेल. आणि जर तुम्ही आता जाणार आहेत, असं ज्यांनी ज्यांनी तयारी केली ना आता परिक्रमेला जायची, तुम्हाला आता सध्या काही सुचत नसणार आहे. तुमच्या डोक्यात एकच असणार आहे, कधी तो दिवस येतोय ज्या दिवशी आपल्याला निघायचं असते. बाकी आपण इकडं राहतच नाही त्या दिवसात. म्हणजे एखादा गोष्ट आपण एखादी काय म्हणतो, एखादी आता परिक्रमेला निघायचंय, मग आता सगळ्या मनात म्हणजे तुम्ही मोबाईलला जे बघता ते परिक्रमेसंदर्भातच माहिती बघता. तुम्ही आता इथले राहिले नाही तर तुम्हाला आता परिक्रमेला जायचं, म्हणजे तुम्ही आत्तापासूनच मानसिक परिक्रमावासी झालात. जोपर्यंत तुम्ही परिक्रमा पूर्ण करत नाही, जो परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर तुमचा मेंदू तुम्हाला काय अपेक्षित आहे, काय अनपेक्षित आहे, असे खूप सारे अनुभव देतो. आणि तेच अनुभव आपण आता इथून पुढल्या भागामध्ये परत एकदा प्रक्षेपित करू. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? म्हणजे माझं जे निमित्त होतं ते निमित्त असं घडलं. आणि आणखी तुम्ही कोणी व्हिडिओ पाहणार असतील, जर तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडत असतील वेगवेगळ्या कारणासाठी, तर ते निमित्त आहे. आणि परिक्रमेहून जाऊन आलेले कोणी आपले व्हिडिओ बघत असतील तर तुमच्या आयुष्यात काय निमित्त घडलं होतं ते बी कमेंट करा. आणि पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. त्यामध्ये आपण आता प्रवास कसा झाला आणि प्रवास जो बघितला तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून ना, तो एक जो प्रवास बघितला तो आपल्या म्हणजे बाह्य प्रवास, अंतर्मनाचा प्रवास. आणि आपण परिक्रमेचे जे व्हिडिओ टाकले त्याला एक म्हणजे त्याचा आपला मेन हेतू जो होता परिक्रमेला जायचा, तो होता आपल्या अंतर्मनाचा शोध घेणं. आपण जगाला लय शोधित बसलो, इकडं काय तिकडं काय, पण आपल्या अंतर्मनाचा शोध आपल्याला घेता नाही आला. त्याच्यामुळंच अशांतता तयार झालेली आहे. आणि जर आपलं आपल्याला कळलं तर आपण ऑटोमॅटिक शांत होऊन जाऊ. म्हणूनच शोध अंतर्मनाचा या परिक्रमेच्या पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा एकदा भेटू. धन्यवाद. नर्मदे हर. रामकृष्ण हरी.